आपण दरवर्षी शरद ऋतूतील पहिली पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो. पण हा सण इतका खास का आहे हे तुम्हाला माहीत आहे का? पौराणिक कथेनुसार या दिवशी समुद्र मंथनातून महालक्ष्मीचा जन्म झाला. त्यामुळे हा दिवस महालक्ष्मीचा जन्मोत्सव म्हणून मानला जातो. या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि ती पाहते कोजागरती म्हणजेच कोण जागा आहे. म्हणून या सणाचे नाव पडले कोजागिरी पौर्णिमा. या दिवशीचा आणखी एक विशेष योग म्हणजे चंद्र आपल्या सर्व 16 कलांमध्ये प्रकट होतो. धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे की या रात्री चंद्रकिरणांमध्ये अमृतमय गुण असतात. त्यामुळे लोक दूध, खीर किंवा पायसम चंद्रप्रकाशात ठेवून नंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण करतात. भगवान श्रीकृष्ण हेही 16 कलांचे पूर्णावतार मानले जातात. म्हणूनच ही पौर्णिमा कृष्ण भक्तांसाठी अधिक महत्त्वाची ठरते. गोकुळातल्या रासलीलेचाही संबंध ह्याच रात्रीशी सांगितला जातो. शरद ऋतूच्या थंडगार वातावरणात स्वच्छ आकाशाखालील रुपेरी सांदण्यात कुटुंबियांसोबत मित्रांसोबत बसून दुधाचा आस्वाद घेणे ही एक सुंदर परंपरा आहे. म्हणूनच कोजागिरी पौर्णिमा हा सण केवळ धार्मिकच नव्हे तर आरोग्यदायी आणि सामाजिक एकतेचा सुंदर संदेशही देतो.